नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आपला पहिला पेपर आहे 21 फेब्रुवारीला मराठीचा 80 मार्कांचा 3 तासाचा पेपर. आपण प्रिपरेशन प्लॅन समजून घेत होतो. त्याच्यामध्ये गद्य विभाग, पद्य विभाग आणि स्थूल वाचन यांचा प्रिपरेशन प्लॅन कसा असला पाहिजे, टाइम मॅनेजमेंट कसं असलं पाहिजे, कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कुठल्या गोष्टी आपण व्यवस्थित केल्या पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या होत्या. जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे, एकदा नक्की बघून घेताल, त्यानंतरच हा व्हिडिओ बघा. चलो, आता ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला सुरू करायचंय ते म्हणजे व्याकरणाचा विभाग, म्हणजेच मराठीचा चौथा विभाग जो असणार आहे भाषा अभ्यास. आपल्या दृष्टीने हे 16 मार्क खूप जास्त महत्त्वाचे आहेत. एकूण 16 मार्कांना येतो. हक्काचे मार्क आहेत, हे अजिबात गेले नाही पाहिजेत. 16 मार्क म्हणजे जवळपास आपले 3% झाले आणि हे 3% आपल्याला मिळालेच पाहिजेत. आता बघा, अगोदर प्रश्न प्रकार समजून घेऊ आणि त्यानंतर व्यवस्थितरित्या व्याकरण प्रिपेअर करूया. बघा, सगळ्यात पहिला प्रश्न असतो जो असतो व्याकरणावर आधारित. त्याच्यामध्ये समास विग्रह करून ओळखायचा आहे 2 मार्कांसाठी. शब्दसिद्धी सेम डिवाइड करायचे कॉलम करून 2 मार्कांसाठी. त्यानंतर वाक्यप्रचार 4 दिले असतील, त्यापैकी 2 वाक्यप्रचारांचा अर्थ लिहायचा आहे. अर्थ लिहून वाक्यात उपयोग करायचा आहे, म्हणजे वाक्य तयार करायचे. असे एकूण 4 गुण झाले. म्हणजे टोटल जर व्याकरण बघितलं तर व्याकरणाला 8 मार्क आहेत. क्लिअर झालं. नंतर पुढचा येतो तो म्हणजे भाषिक घटकांवर आधारित कृती. याचा अर्थ काय की आतापर्यंत तुम्ही 1ली पासून ते 9वी पर्यंत जे काही मराठी शिकलेला आहात तेच ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे. मग कसं कसे असतील ते पण समजून घेऊ. शब्द संपत्ती नावाने हा विभाग असतो. त्याच्यामध्ये समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, वचन असेल, समूहाबद्दल एक शब्द, अर्थपूर्ण शब्द तयार करा, असे 5 टाईपचे प्रश्न आहेत. ह्यांच्यापैकी तुम्हाला 4 पडतील आणि 4 गुणांना असतील. कळलं नक्की? शुअर? म्हणजे बघा, इथं 8 मार्क झाले, इथं 4 मार्क झाले, 12 मार्क सोपे आहेत. नंतर शेवट येतो लेखन नियमानुसार वाक्य, म्हणजे त्याच्यामध्ये वेलांटी, उकार ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत का ते चेक करायचं 2 मार्कांसाठी. विरामचिन्ह 1 गुणांसाठी येतं. पारिभाषिक शब्द 1 गुणांसाठी येतो. असे टोटल भाषिक घटकांवर आधारित कृतीवर झाले 8 गुण, वरचे 8 गुण म्हणजे एकूण झाले 16 गुण. कळलं? कसा असतो पेपर, काय असतं प्रश्न समजून आले नक्की? चलो, आता महत्वाची गोष्ट, प्रिपरेशन करताना काय काय गोष्टी डोक्यात घ्यायच्यात. बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट, धड्याखाली तुमच्या प्रत्येक ठिकाणी व्याकरण आहे ते एकदा नीट बघा, कारण त्यातलंच व्याकरण येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. सोबतच 2020 पासून 2024 पर्यंत जे व्याकरण होतं ते ह्याच व्हिडिओमध्ये आपण करणार आहे. सो व्हिडिओ एंडिंग पर्यंत बघा. पुस्तकामध्ये पारिभाषिक शब्द शेवटी आहेत, एकदा डोळ्याखालून काढताल. काही ठराविक शब्द रिपीटेड होतात, ते सुद्धा तुम्हाला सांगतो, अजिबात लोड घेऊ नका. आणि टाइम मॅनेजमेंट जर विचारताल तर 16 मार्क आहेत, बरोबर. 1 गुण 1 मिनिट ही स्ट्रॅटेजी डोक्यात ठेवायची. म्हणजे 16 मिनिटांमध्ये आपले 16 मार्क फिक्स. खूप जास्त वाटलं तर 4 मिनिटं एक्स्ट्रा, म्हणजे 20 मिनिटांमध्ये हे जे काही 16 मार्क आहेत हे 16 मार्क पक्के होऊनच जातील. म्हणजे बघा, हे 16 मार्क मिळवणं अजिबात अवघड नाहीये. कळलं नक्की? आणि त्यासाठी सगळ्यात सिंपल गोष्ट करू शकता तुम्ही. शाळेचे 2 पेपर काढा, 2 पेपर मधला भाषा अभ्यासाचा विभाग घ्या, टाइम लावा, 20 मिनिटाचा टाइम लावा आणि 20 मिनिटांमध्ये तो पूर्ण करायचा प्रयत्न करा. समजलं नक्की प्रत्येकाला? चलो, आता काय करूया, व्याकरण समजून घेऊ. आता व्याकरण बघूया. व्याकरण विभाग जसं मगाशी सांगितलं 16 मार्कांना. सगळ्यात पहिला प्रकार असतो, पहिला प्रश्न येतो जो की असतो समासावरती. पटपट समास बघून घेऊया, रिव्हिजन पण होऊन जाईल. आता समास याचा अर्थ काय होतो की 2 ते 3 शब्द एकत्र येऊन जोड शब्द जो तयार होतो त्या एकत्रीकरणाला आपण बोलतो समास. उदाहरण बघा, राजवाडा, राजाच्या वाडा बोलण्यापेक्षा आपण राजवाडा बोलतो, म्हणजे हे 2 शब्द एकत्र आले आणि हा एक शब्द तयार झाला. तसेच नवरात्रींचा समूह म्हणजे नवरात्र, आपण असं बोलतो का? नाही, मी नवरात्रींच्या समूहाचा उपास धरला, नाही बोलत ना. काय बोलतो आपण? या सगळ्यांच्या ऐवजी एक शब्द म्हणजे नवरात्र. कळलं? समास समजले. आता प्रकार बघा, अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुव्रीही समास, कर्मधारय समास, द्विगु समास, असे एकूण 6 प्रकार पडतात. प्रत्येक प्रकार पटपट पटपट चेक करूया. अव्ययीभाव समास याचा अर्थ काय लक्षात ठेवायचा? पहिलं पद काय असणारे? प्रधान असणारे आणि बहुधा क्रियाविशेषण दिसून येतं, जसं की आमरण, मरण येईपर्यंत, बरोबर. आता ह्याच्यामध्ये काय, पहिला शब्द महत्वाचा आहे. नंतर दररोज, प्रत्येक दिवशी पहिला शब्द महत्वाचा आहे. घरोघरी, प्रत्येक घरी,
पहिला शब्द महत्वाचा आहे. बिन तक्रार, कोणत्याही तक्रारीशिवाय पहिला शब्द महत्वाचा आहे. म्हणजे डोक्यात काय ठेवताल, असं ठेवा की अव्ययभाव समासामध्ये पहिले पद काय आहे, महत्वाचे. डन. चलो पटपट. दुसरे पद महत्वाचे, तत्पुरुष समास. बस की महाशक्ती, महान शक्ती. महान काय आहे, शक्ती आहे, म्हणजे दुसरं पद काय झालं, महत्वाचं. शेतकरी, शेती करणारा, दुसरं पद महत्वाचं आलं. कळलं नक्की, समजलं. चलो आता तिसरा येतो. आता हे तत्पुरुष समास, याचा एक प्रकार आहे विभक्ती तत्पुरुष समास, जो तोच राहतो. तुम्ही लिहिलं काय नाही लिहिलं काय काही फरक नाही पडत. तत्पुरुष समास लिहा, काही लोड घेऊ नका. कळलं. चलो आता पुढचा समास येतो द्वंद्व समास. हे जे एकूण 3 प्रकार पडतात. आता ह्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की बाबा दोनही पद काय आहेत, महत्वाचे. 2 पद महत्वाची आहेत, त्यामुळे ती 2 पद कशी जोडली जातील त्याच्यानुसार 1, 2 आणि 3 हे प्रकार पडतात. बघा, ज्या वेळेला इतर द्वंद्व समास असेल त्यावेळेला दोनही पद आपण आणि या शब्दाने जोडतो. म्हणजे आई बाप, आई हवी, बाप सुद्धा हवा. मिसळ पाव, मिसळही पाहिजे, पाव सुद्धा पाहिजे. विटी दांडू, विटी सुद्धा पाहिजे, दांडू सुद्धा पाहिजे. म्हणजे ज्या वेळेला दोनही गोष्टी आपल्यासाठी काय आहेत, महत्वाच्या असतील त्यावेळेला आपण काय बोलणार, इतर द्वंद्व समास. कळलं नक्की. पुढे येतो वैकल्पिक द्वंद्व समास. आता ह्याच्यामध्ये काय, विग्रह करताना किंवा, अथवा, वा हे शब्द वापरतो. खरे खोटे, खरे किंवा खोटे, बरे वाईट, बरे किंवा वाईट. म्हणजे एकतर एक गोष्ट खरी असेल किंवा खोटी असेल, खरी खोटी नसणारच आहे. म्हणजे थोडक्यात काय झालं, या ठिकाणी डोक्यात असं ठेवा की विरुद्ध अर्थी जर शब्द आले तर लक्षात ठेवायचं आहे आपल्याला तो समास लिहायचा आहे वैकल्पिक द्वंद्व समास. डन. पुढं समाहार द्वंद्व समास म्हणजे काय, विग्रह करताना अर्थाशिवाय त्या जातीचा बोध होतो. जसं की चहा पाणी. आता आपण नातेवाईक आल्यानंतर चहा पाणी देतो, फक्त चहा आणि पाणी देतो का, सोबत बऱ्याच गोष्टी असतात. म्हणजे फक्त ह्या शब्दाने पूर्णपणे त्या जातीचा काय झाला, विग्रह झाला, त्या जातीचा काय झाला, उच्चार झाला, त्या जातीबद्दल आपल्याला माहिती मिळाली. नक्की. चलो पुढं केर कचरा, केर कचरा वगैरे, त्यामध्ये घाण असेल, सगळ्या काही गोष्टी, म्हणजे केर कचऱ्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी काय झाल्या, इन्क्लूड झाल्या. त्याला बोलतो आपण समाहार द्वंद्व समास. म्हणजेच थोडक्यात परत बघा, इतर मध्ये दोन्ही शब्द महत्वाचे, वैकल्पिक मध्ये विरुद्धार्थी शब्द किंवा जोडणारे, वैकल्पिक मध्ये वगैरे शब्द वापरायचा आहे, म्हणजे पूर्ण त्या जातीचा बोध होणार आहे. डन. नक्की. आता पुढे येतो कर्मधारय समास. त्याच्यामध्ये ना पहिलं पद हे विशेषण असेल, दुसरं पद विशेष्य असेल. विशेष्य म्हणजेच काय, तर नाम. म्हणजे नाम आणि विशेषणची जर जोडी आली तर डोक्यात ठेवायचंय आपल्याला की तो समास कर्मधारय समास असेल. जसं की महाराष्ट्र, महान असे राष्ट्र, राष्ट्राबद्दल काय आलं, विशेषण आलं. नर सिंह, सिंहासारखा नर, नराबद्दल विशेषण आलं. पुरुषोत्तम, उत्तम असा पुरुष, पुरुषाबद्दल विशेषण आलं. कळलं नक्की. पुढं बहुव्रीही समास म्हणजेच काय की दोनही पद महत्वाची नाहीयेत, त्यांच्यापेक्षा कुठल्या तरी तिसऱ्याच पदाचा बोध होतो. जसं की उमापती, उमेचा पती कोण माहित नाही, आपल्याला काय माहितीये, शंकर, पण कोण आहे हे या शब्दावरनं कळत नाहीये. नंतर जितेंद्रिय, जिंकली आहेत इंद्रिय ज्याने, असा तो कोण माहित नाहीये. म्हणजे ह्या शब्दामधून त्या शब्दाचा बोध न होता तिसऱ्याच पदाचा बोध होतोय, त्याला बोलतो आपण बहुव्रीही समास. आणि शेवटी येतो द्विगु समास, ज्याच्यामध्ये काय आहे, संख्या विशेषण वापरलेलं असेल. जसं की नवरात्र, नवरात्रींचा समूह संख्या आली. चौकोन, 4 कोणांचा समूह 4, हा शब्द काय आला, संख्यावाचक विशेषण आला. कळलं नक्की. हे झाले समासाचे प्रकार. प्रत्येकाला समजलं. चलो आता पुढे जाऊया. एक्झाम मध्ये कुठले कुठले समास आतापर्यंत 2019 पासून 2024 पर्यंत आलेले ते हे. पटकन ह्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि एकदा हे वाचून बघा. घेतला नक्की, शुअर. चलो आता पुढचा येतो महत्वाचा विभाग, वाक्यप्रचार. शब्दसिद्धी नंतर बघू, आधी वाक्यप्रचार बघू, कारण ते वाक्यप्रचार आपल्याला 4 गुणांसाठी विचारले जातील. तुमच्या समोर वाक्यप्रचार आहेत बघा. पहिला वाक्यप्रचार, कंठस्नान करणे म्हणजे जीवे मारणे, ठार मारणे. वाक्यात उपयोग कसा केलाय, बाजीरावने शत्रूला कंठस्नान घातले. सिंपल वाक्य, सिंपल डोक्यात ठेवा. वाक्यप्रचार लिहायचा, अर्थ लिहायचा, वाक्यात उपयोग करायचा. मोठं वाक्य केलंच पाहिजे अशी अजिबात गरज नाही, थोडक्यात मांडा, वेळ पण कमी लागेल आणि पेपर लवकर कव्हर होईल. नंतर कान देऊन ऐकणे, लक्षपूर्वक ऐकणे. दादासाहेबांचे बोलणे विद्यार्थी कान देऊन ऐकत होते. आलं का नाही, सिंपल आहे. रेग्युलर भाषेमध्ये म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपण जसं वाक्यात उपयोग करतो तेच डोक्यात ठेवायचं, अजिबात पॅनिक होऊ नका. सिंपल मध्ये तुम्ही करू शकता. नंतर अचंबित होणे म्हणजे आश्चर्यचकित होणे.
कधीही न नाचणाऱ्या विजूला रंगमंचावर नाचताना सारे कुटुंबीय अचंबित झाले. झालं की नाही? रेग्युलर गोष्ट आहे. नंतर आनंद गगनात न मावणे, खूप आनंद होणे. आपल्या सैनिक मुलाला युद्धावरून घरी परतलेले पाहून आईचा आनंद गगनात मावत नव्हता. रेग्युलर लाईफ. नंतर निकाराने लढणे, प्राण पणाला लावून लढणे. सीमेवरील सैनिक शत्रूचा हल्ला परतून लावण्यासाठी निकाराने लढा देत होते. पित्त खवळणे, खूप राग येणे. नंतर कानोसा घेणे, अंदाज घेणे. त्यानंतर खस्ता खाणे म्हणजे खूप कष्ट करणे किंवा परिश्रम करणे किंवा खूप हालापेक्षा सोसणे. या सगळ्या गोष्टींचा अर्थ एकच होतो, खस्ता खाणे. कळलं? वाक्यात उपयोग तुम्ही आता करू शकता नक्की. चलो पुढं. मुहूर्तमेढ रोवणे म्हणजेच एखाद्या गोष्टीचा आरंभ करणे. 15 ऑगस्टच्या शुभ दिनी शाळेच्या बांधकामाची मुहूर्तमेढ रोवली. आहे का नाही? सिंपल. चलो पुढं. तगदा लावणे, एखाद्या गोष्टीसाठी मागे लागणे. झाडावरून आंबे उतरवण्यासाठी आजोबांनी घर गड्याकडे तगदा लावला होता. सिंपल. बघा, लक्षात असं ठेवा, वाक्यप्रचाराचा अर्थ जर तुम्हाला समजला तर तुम्ही सहजरित्या वाक्य करू शकता. आणि वाक्य काही भारीच पाहिजे असं काही नाहीये. दैनंदिन जीवनातली ही केलेली वाक्य होती, त्याच वाक्यांसारखी तुम्ही वाक्य लिहा. टाइम पण कमी लागेल, विचार सुद्धा करायची गरज नाही पडणार आणि सहज होऊन जातील आणि मार्क सुद्धा सहज मिळतील. कळलं नक्की? चलो या पेजचा पण पटकन स्क्रीनशॉट घ्या. घेतला? चलो आता पुढं. अजून एक राहिला. अरे बापरे, चला बघा. मुग्ध होणे म्हणजेच गुंग होणे, आश्चर्याने दंग होणे. महेश काळेच्या संगीताने सारे प्रेक्षक मुग्ध झाले होते. डन. चलो हे 12 वाक्यप्रचार मागच्या एक्झाम्सला आले होते, काही रिपीट सुद्धा झाले होते. स्क्रीनशॉट तुम्ही घेतलेला आहे, व्यवस्थित एकदा बघून जाता. आता पुढचा विभाग येतो शब्दसिद्धी. खूप म्हणजे खूपच सोपा आहे. शब्दसिद्धीचा अर्थ काय होतो? भाषेमध्ये शब्द कसा तयार झाला त्याला बोलतो आपण शब्दसिद्धी. जसं की दुकानदार, दुकान आणि दार ह्या 2 शब्दांपासून दुकानदार शब्द तयार झाला. गैरसमज, गैर आणि समज या 2 शब्दांपासून गैरसमज हा शब्द तयार झाला. ठीक आहे. मग आता त्यांचे प्रकार पण तसेच पडतात. पहिला प्रकार येतो उपसर्ग घटित शब्द. म्हणजेच काय? मूळ शब्दाच्या आधी एक किंवा अधिक अक्षरे असतील आणि जर तो शब्द तयार होत असेल तर त्याला आपण बोलतो उपसर्ग घटित शब्द. जसं की सुविचार, अगोदर शब्द लागला, सुविचार झाला. यथाशक्ती, अगोदर शब्द लागला, यथाशक्ती. दुष्काळ, आधी शब्द लागला, दुष. नंतर प्रगती, आधी शब्द लागला, प्र. गैरसमज, आधी शब्द लागला, गैर. कळलं नक्की? म्हणजे आधी जर शब्द लागत असेल तर त्याला बोलतो आपण उपसर्ग घटित शब्द. नंतर सेम, आधी आला तो उपसर्ग, शेवटी आला तर प्रत्यय. सिंपल. बघा, रस एक शब्द शेवटी आला. दयाळू, आळू शब्द शेवटी आला. माणुसकी, की शब्द शेवटी आला. बुद्धिमान, मान शब्द शेवटी आला. दुकानदार, शेवटी शब्द आला, दार. म्हणजे लक्षात काय ठेवायचंय? शब्दाच्या आधी आला तर उपसर्ग, शब्दाच्या शेवटी आला तर प्रत्यय घटित. कळलं नक्की? आता पुढे येतं अभस्त्य. अभस्त्य म्हणजेच काय? एकाच प्रकारचे 2 शब्द किंवा जास्त शब्द एकत्र येतात आणि त्याच्यापासून एक निरर्थक शब्द पण तयार होऊ शकतो, विरुद्धार्थी शब्द पण तयार होईल, शब्दांची पुनरावृत्ती पण दिसून येईल. त्याला बोलतो आपण अभस्त्य शब्द. जसं क्षण क्षण, रिपीट झाले. जवळ जवळ, रिपीट. पैसाच पैसा, पैसा पैसा रिपीट झाला. आसपास, जवळपास. उभा आडवा, विरुद्धार्थी शब्द. शेजारी पाजारी, पाजारीचा काहीच अर्थ लागत नाही. पुस्तक बिस्तक, काहीच अर्थ लागत नाही. असे शब्द आले तर त्याला बोलतो अभस्त्य शब्द. कळलं नक्की? वाटलं तर या पेजचा पण पटकन स्क्रीनशॉट घ्या. घेतला स्क्रीनशॉट? चलो आता बोर्ड एक्झामला आलेले हे प्रश्न, ह्याचाही व्यवस्थित स्क्रीनशॉट घ्या. घेतला? पटकन. आता पुढचा प्रकार शब्द समूहाबद्दल एक शब्द. पटपट बघून घेऊ. बघा, केलेले उपकार न जाणणारा कृतज्ञ, उपकाराची जाणीव न ठेवणारा सुद्धा कृतज्ञ. म्हणजे ह्या दोघांचाही अर्थ कृतज्ञच होतो. नंतर कोणाचाही आधार नसलेला निराधार, महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे मासिक. केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ, हे 2 आणि हा 1 व्यवस्थित बघून ठेवतात. समाजाची सेवा करणारा समाजसेवक, दुसऱ्यावर अवलंबून असणारा परावलंबी, दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक, ज्याला कोणताही शत्रू नाही असा अजातशत्रू, संपादन करणारा संपादक. पटकन घ्या. घेतला? आता पुढं काय? लेखन नियमानुसार अचूक शब्द तुमच्या समोर मांडलेत. हे शब्द व्यवस्थित बघून जाताल. एकूण 22 शब्द आहेत. एकदा नाही 2दा बघा, 2 वेळा बघाच. घेतला स्क्रीनशॉट? नक्की घेतला? चलो पुढं. समानार्थी शब्द कुठले? वाट म्हणजेच पथ, मार्ग, रस्ता.
एक लिहिलं चालून जाईल. शक्ती, ताकद, सामर्थ्य, बळ. नभ, आकाश, आभाळ. पृथ्वी, अवनी, धरा, वसुंधरा. आर्जव म्हणजे विनंती. हा वेगळा शब्द आहे, नीट डोक्यात ठेवा. डोळा, नयन, चक्षु, नेत्र, अक्ष. वृक्ष, झाड, तरु, पादप. वारा, वायू, वात, पवन, मरुत. मार्ग, परत तोच रिपीट झाला. रस्ता, पद. जल, पाणी, तोय, उदक, नीर. घ्या समानार्थी शब्दांचा सुद्धा स्क्रीनशॉट घ्या. घेतला. पुढं विरुद्धार्थी शब्द. दुमत, एकमत. नापीक, सुपीक. सजातीय, विजातीय. सुरुवात, शेवट. सोय, गैरसोय. ज्ञानी, अज्ञानी. रीता, भरलेला. वास्तव, अवास्तव. सुपीक, नापीक. तेच शब्द रिपीट होतात, त्यामुळे त्याचा लोड घेऊ नका. फक्त डोक्यात एवढंच ठेवा, अजिबात पेपरला पॅनिक होऊ नका. तुम्ही अभ्यास केलेला आहे, शांत डोकं ठेवा, तरच तुम्ही केलेला अभ्यास तुम्हाला पेपरला आठवेल. कळलं नक्की? चलो आता विरामचिन्ह. येणार म्हणजे येणारच, टेन्शन नका घेऊ. घ्या पटकन स्क्रीनशॉट घ्या. घेतला स्क्रीनशॉट? बघा, यामध्ये जवळपास आपण सगळ्या गोष्टी व्याकरणासाठी ज्या आवश्यक होत्या त्या सगळ्या बघितल्या. जे 16 मार्क आहेत व्याकरणाचे ते आपल्याला भेटलेच पाहिजेत. त्यामुळं जे मी अगोदर सांगितलं, कमीत कमी 2 पेपर वेळ लावून सोडवा. 20 मिनिटांमध्ये त्या गोष्टी पूर्ण करायचा प्रयत्न करा. 20 मिनिटं म्हणजे बोर्डला तुमचे 3% झालेत. हे डोक्यात ठेवा. वेळ आहे, पटकन टाइम लावा. 40 मिनिटं घ्या. 40 मिनिटांमध्ये त्या गोष्टी उरका, म्हणजे तुम्हाला तुमच्या अभ्यासाचा अंदाज येईल. अजिबात पॅनिक होऊ नका, हे मार्क तुम्हाला नक्की भेटून जातील. व्यवस्थित प्रिपेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये उपयोजित लेखन सुद्धा समजून घेऊ. अशीच एक PDF असेल ज्याच्यामधून तुम्हाला सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करेल. कळलं? चलो बाय बाय, ऑल द बेस्ट.